भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर बाजी मारणार. बिहारमध्ये बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीत जनसुराज आघाडी भाजपा पिछाडीवर आहे. बिहारमध्ये बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रशांत किशोर यांच्यासह भाजपसाठी देखील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. माजी आमदार आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होतीये. भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर त्यांचे नशीब आजमावत आहेत. भाजपकडून नीरज कुमार सिन्हा मैदानात आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये प्रशांत किशोर आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे. एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 31 फेऱ्यांनंतर मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. 30 जुलै रोजी झालेल्या या पोटनिवडणुकीमध्ये 34.30% इतकं मतदान झालं. यावेळी एकूण 26 उमेदवार रिंगणात आहेत. तर बांकीपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी पटना येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेरीस जनसुराज पक्षाचे प्रशांत किशोर यांनी 862 मतांची आघाडी घेतली. भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. तर आरजेडीच्या रेखा कुमारींना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. अद्याप सुद्धा मतमोजणी सुरू आहे. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतून महत्वाची अपडेट आहे. पहिल्या फेरीत जनसुराजला आघाडी मिळाली. प्रशांत किशोर बाजी मारणार का असा एक प्रश्न निर्माण होतो. त्या प्रकारची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कारण सुरुवातीचे जे काही कल हाती येतात त्यामध्ये आता प्रशांत किशोर हे आघाडीवर असल्याची माहिती मिळते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.